सगळे. आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही आलेलो आहे कुर्डेश्वर ट्रेक पॉइंटला आणि तिथे खूप छान असं शंकराचं टेम्पल आहे. श्रावण महिन्यामध्ये पण छान वातावरण झालेलं असतं तिथे. ते काय काय आहे तर तिथं लेणी सुद्धा आहेत, बौद्ध लेणी आहेत, त्यानंतर शंकराचं टेम्पल आहे. आणि आता साधारण सकाळचे 9:10 झालेत आणि इथं तुम्ही बघू शकता 9:20 पर्यंत आम्ही पोहोचू. हा रावेतचा रोड आहे मस्त आणि हलकासा पाऊस येतोय आणि अष्टोस आहे इकडे ड्रायव्हिंग करतोय. तर आम्ही दोघंच आहे आज. कसं म्हणत जोरात पाऊस आलेला आहे. जोरात पाऊस आहे. ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये इतका दिसत नाहीये पण चांगलाच जोरात पाऊस येतोय. तर तुम्हाला प्रॉपर पार्किंग पण आहे. शंकरवाडी नाव आहे या स्पॉटचं. ती इझी म्हटलं ना तर हे विठ्ठला प्युअर व्हेज आहे. हे जुना ओल्ड पुणे मुंबई जो हायवे आहे तिकडे जातानाच हे मेन रोडला आहे विठ्ठला प्युअर व्हेज आणि इथंच त्यांचं पार्किंग पण आहे. आणि इथं आम्ही आता गाडी पार्क केली आहे आणि आता आम्ही जातो वरती. तर थोडंसं वातावरण क्लिअर झालेलं आहे, पाऊस पण थांबलेला आहे आणि इकडे असे सगळे 4 व्हीलर पार्क केलेले आहेत. इकडे 2 व्हीलर पार्किंग पण आहे. गोराडेश्वर इथं आम्ही आलेलो आहे आता आणि हे मंदिर आहे वरती गेल्यानंतर. तर गुगल मॅपवरती तुम्ही व्यवस्थित टाका. तर आधी आम्ही हायकिंग पॉईंट टाकला तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो. परत आमच्या लक्षात आलं की आम्हाला शिवा टेम्पल आणि गुफा बघायची आहे. तर आम्ही मॅपवरती परत शिवा टेम्पल आणि गुफा टाकली. तर आता आम्ही इथं आलेलो आहे. ते सुरुवातीला पहिल्यांदा असं सगळ्या स्टेप्स आहेत. बघू आता किती स्टेप्स आहेत ते. मध्ये मागाच्या स्पॉटवरून आहे का जागा तिकडनं जायला? आहे पण तिकडनं खूप जास्त ट्रेकिंग आहे. हा पण खूप जास्त ट्रेकिंग आहे. ते पण आम्हाला करायचं आहे. कदाचित नेक्स्ट टाइम करू आता. पण आमचं प्लॅनिंग आहे फॅमिली करता कसं होईल सगळं का. हा बरोबर. तर आजकाल असं मान्सूनमध्ये खूप साऱ्या बऱ्याच काही आपल्याला निगेटिव्ह गोष्टी ऐकायला मिळतात. ट्रेकिंगबद्दल खूप सारे काही इन्सिडेंट्स ॲक्सिडेंट्स होत असतात. तरी विचार केला की थोडं काहीतरी सेफवालं ट्राय करूया म्हणून आज इकडे आलेलो आहे. म्हणजे पुन्हा एकदा मस्त स्टेप्स आहेत. तुम्हाला यू कॅन टेस्ट युअर सेल्फ तुमचं किती स्ट्रेंथ आहे ते. बरोबर. म्हणजे खूप जास्त नाही आहेत पण दमता तुम्ही लगेच. मग तुम्हाला कळतं की आपल्याला एक्सरसाइज रोज केली पाहिजे. आणि लास्ट इयर ॲक्च्युली खूप सारे वॉटरफॉल आणि ट्रेक्स आम्ही कव्हर केले होते. यावर्षी पण आम्ही एक केलाय. प्रयत्न करतोय पण बऱ्याच ठिकाणी आता बंद करतात ते कारण असे लोक ऐकत नाही आहेत आणि काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे होतो. त्यामुळे काय होतं त्यांनी बंद केलं बऱ्याच ठिकाणी जाणं. बरोबर. मग ते साधारणतः तुम्हाला 1-1.5 तास तरी ड्राईव्ह करायला लागतो तिथं पोचायला. पण आता म्हणून तर असा स्पॉट बघितला आम्ही की जो जवळ आहे, सेफ आहे आणि खूप छान आहे. फॅमिली करता खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. 5 मिनिटं लागले, 10 पण नाही लागले. हे बघा इथं आमची गाडी आहे. यू कॅन सी दिस. चाललोय आम्ही निवांत. हे कोप्या लगेच दमले काय कळत नाहीये. तर आम्ही रोज ट्रेक करतोय. रोज म्हणजे वीकली तरी करतोय आम्ही. तरी पण आमचे 10 पायऱ्या चढले की आम्ही गणतोय लगेच. लास्ट काय वीक आम्ही तिकोणाला गेलो होतो. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तो पण खूप मस्त ट्रेक होता तिकोणाचा पण आणि जास्त ट्रेक होता. हे एकदम सिंपल आहे. सिंपल स्टेप्स आहेत. एकदम सेफ आहे. काही टेन्शन नाही काही नाही. हो पण तुम्ही जो घरी व्यायाम करता ना त्यावेळेस तुम्ही जर असा व्यायाम केला ना येऊन निसर्गामध्ये ते तुम्हाला फुल ऑफ ऑक्सिजन आहे. खरंच लॉट्स ऑफ ऑक्सिजन आणि सगळी ग्रीनरी आहे. खूप छान आहेत. सीन तुम्ही पाहू शकता किती मस्त मस्त आहेत. आणि मोस्टली संडेला कसं होतं घरी असलं की TV बघायचा, मोबाईल बघायचा, त्यामध्येच बराचसा वेळ जातो. आणि मग त्यापेक्षा मोस्टली आम्ही प्रेफर करतो वीकेंड असेल तर चला कुठेतरी एखाद्या जवळच्या ठिकाणी जायचं. आणि असे खूप छान स्पॉट आहेत आपल्या इथं. म्हणजे पुण्यामध्ये पण जवळ ना तुम्ही थोडंसं ड्राईव्ह केलं की तुम्हाला खूप चांगले स्पॉट. आता हा स्पॉट तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. आणि असं बरंच पब्लिक आहे तुम्ही बघू शकता. आणि व्यवस्थित छान स्टेप्स आहेत. आणि या स्टेप्स नंतर बहुतेक प्लेन ग्राउंड आहे आणि मग वर गेल्यावर शंकराचं मंदिर आहे. तुम्हाला वेगळे रस्ते पण आहेत. म्हणजे तुम्हाला आम्ही दाखवतो एक रस्ता जो आम्ही जिथं पार्क केलं मागं अजून एक पार्किंग आहे. हायकिंग ट्रेलचा आहे तो. हां बघा इकडून पण एक रस्ता आहे वरून. हा डोंगर आहे ना ह्याच्या बाजूनं तुम्ही पाहू शकता इथं. हे बघा इथं पब्लिक दिसतं तुम्हाला.
हे बघा इथून पण म्हणजे हा एक आहे स्पॉट, म्हणजे आमच्या गाडीच्या जस्ट मागं. आता तुम्हाला किती रिस्क घ्यायची त्याच्यावर अवलंबून आहे. आणि हा इकडून आता इथं ॲक्च्युली स्टेप्स सगळ्या संपल्या आणि आता इथून ॲक्च्युली ट्रेक चालू होईल. थोडासा हा पण थोडासा खडतर असावा, पण होप सो. म्हणजे चांगले शूज असतील ना तर आय डोंट थिंक तुम्हाला काय प्रॉब्लेम येईल. ही गोपाडे ॲज युजल. आता हे बारके बारके ट्रेक आहेत पण इट्स इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्ही आता स्टेप्स चढल्या आणि तुम्ही असं नॉर्मल चालू शकता. म्हणजे इथं पाऊस पडलेला खूप खूप मजा येईल. खूप छान दिसेल पाणी इथं. पण आता छोट्याशा पायऱ्यानंतर हे एक मस्त ट्रेकिंग आहे छोटंसं. म्हणजे फॅमिली करता चांगलं आहे. म्हणजे यू कॅन स्टील कम. आणि खूप पण जास्त कडक नाही आहे. जोरात पाऊस पडला तरच तुम्हाला थांबावं लागेल, अदरवाईज यू कॅन इझिली गो. इव्हन लहान मुलं सुद्धा आरामात 7-8 वर्षाची मुलं आरामात येऊ शकतात. येस येस येस. तुम्ही बघू शकता पुढचा रस्ता पूर्ण असाच आहे. आता अश्विनी पुढे, तर मी तिचा त्याला म्हणतात ना तो फोटोग्राफर, नॉट फोटोग्राफर, काय म्हणतात, कॅमेरामॅन. सो हिअर इज अश्विनी विथ कॅमेरामॅन आशुतोष. लकीली वी हॅव द सेम नेम्स ॲक्च्युली. Ashwini Ashu reporting to Ashu. So it's like that. So you can still enjoy. आता तुम्ही इथे पाहू शकता इथे बरेचशी मुलं तिकडे बघत आपल्याला इकडेच. इथं पाहण्याची मजा आहे ना, तुम्हाला कुठं असं येत नाही बघायला मजा. येस, एकदम जबरदस्त. तुम्ही इथून पाहू शकता कसा व्ह्यू दिसतो. म्हणजे आपण तर ग्रीनरी नाही आपल्याकडे, आपल्याकडे ग्रीनरी आहे बरीचशी. ती फक्त इथं बघा पूर्ण जंगल आहे इथं पुढं, तुम्ही इथं बघू शकता. मला माहीत नाही कुठला एरिया पण खूप छान आहे. हे एकदम घनदाट जंगल आहे. काय माहीत नाही मला हे, पण ज्यानं केलं आहे त्यानं मस्त केलं आहे. पण आणि इकडे पण असे डोंगर आहेत मस्त. आता आम्ही वर जातो आणि बघूया काय होतं. ही पूर्ण ट्रेक अशी आहे. सो विथ कॅमेरामॅन यू गो अहेड. असे विथ फॅमिली पण लोक आहेत बारक्या बारक्या मुलांना घेऊन. हे बघा अशी छोटी मुलं पण येतात बरीचशी. दे आर इझिली डुईंग इट. थोडं ट्रिकी आहे. गर्ल्स लाईक दिस ॲक्च्युली, दे नीड सपोर्ट्स. लुक ॲट दिस. हे इथं कॉलेजची मुलं बरीच आहेत. तुमच्या पुढे बघू शकता बऱ्याचशा कॉलेजच्या मुली आहेत आणि दे आर एन्जॉईंग ॲक्च्युली. सो अश्विनीला घाम आला खूप जास्त, तुम्ही बघू शकता. इस रिअल स्वेट. इझी ट्रेक आहे पण इथं थोडंसं अवघड आहे. आपले उत्साहित का हे बघा, किड्स बघा तुम्ही. हे सगळे शिवभक्त आहेत. आणि हे बरंचसं पब्लिक दुसऱ्या वेने आलं. तुम्ही हा वे पाहिला ना तुम्ही मागाचा, या वेने यायचं इकडून आणि इकडून उतरायचं. पण आमची एवढी ताकद नाही तिकडनं जायची, पण आम्ही इकडनं चाललोय. हे अश्विनी ते मंदिर शंकराचं आणि आम्ही इथं चाललोय. क्वाईट पॉसिबल की ते मंदिर असावं. होप सो की तेच ते असावं. पण पुढचा ट्रेक थोडासा अवघड आहे. The trek is damn easy, but we are too tired because we came all the on 1 hour journey around. Okay, here are 3 beautiful girls, college girls. And would you like to say your names? I'm Mehak, okay. Mansi, we all MMM we are basically. M, what is this? With the Malvidi family again, M.
What's your name? What's your YouTube channel? No. Okay. We are colleagues in a company, Butterfly Learnings. Butterfly Learning is the company. Yeah. Nice. Okay, so how do you Okay, feel let's about go it? then together. इथं मंदिर आहे, छान रस्ता आहे हा. मंदिर बघून येऊ. इथं अशा केव्ज आहेत, तुम्ही बघू शकता. इथं असं खूप छान आहे इथं. इथं काय बघायला पाहिजे वर जाऊन बघू कमी वजन काय येऊ. ही अश्विनी आणि मी कॅमेरामॅन. कॅन सी दॅट समथिंग वी फाइंड इंटरेस्टिंग हिअर बट नथिंग इज हिअर. Nothing is here. So we found like something is here, but yeah, it's just a cave. And yeah, you can see this guy. So we are coming back. Yeah, here are some guys doing some artificial things and enjoying. Youth. Pratik, Nihal, Riyaz, Siddharth. They are doing some interesting stuff here. Some photography. So how do you feel about truck? Is it family करता है का छान है? Okay. तुम्ही काय कॉलेज बॉयज का जॉब करता? वर्किंग. Nice. चलो एन्जॉय गाइस. साइडला. You can enjoy. इथं असं पाणी आहे ट्रेकमध्ये आतमध्ये असं. आणि हा असा इथं बसतीच का इथं मंदिर आहे खूप छान. तुम्ही बघू शकता असं केवमध्ये कोरलेलं मंदिर आहे शंकराचं. येस. इथं खूप छान मंदिर आहे शंकराचं. तुम्ही पाहू शकता आतमध्ये. आम्ही आज जातो, तुम्हाला दाखवतो. अप्रतिम मंदिर. हे प्रॉपर गुहाच आहे ना. इतकं सुंदर मंदिर आहे ना खरंच. म्हणजे श्रावण महिन्यात तुम्ही एकदा याच. खूप छान मंदिर आहे, मस्त वाटेल तुम्हाला. ही एंट्री आहे मंदिराची आणि खूप छान आहे इथं. तुम्ही बघू शकता इथं वगैरे चाललोय आता. केव्स बघायला चाललोय. केव्स मध्ये आज आम्हाला सांगितलं की आम्हाला कळलं की तिथं विठ्ठल मंदिराचं मंदिर आहे. सो लेट्स सी की आणायचे सगळं. आता बघितलं आम्ही इथं होतो मध्ये सेंटर लागतं एक्झॅक्टली. आता हा एक रस्ता आहे. राईट साईडला गेलं तर टेम्पल आहे. टेम्पल म्हणजे शंकराचं मंदिर आहे. लेफ्ट साईडला गेलं तर गुहा आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि हा एक ट्रेक आहे. गेलं की ट्रेक आहे. तुम्ही इथं बघू शकता बरेचशी इथं उत्साही पब्लिक आहे जे वरनं येते खाली. हे बघा. आणि इट्स रिअली इंटरेस्टिंग आहे. हे नाही येते, थोडं रिस्की आहे. इट इज रिस्की. सो अश्विनी थोडीशी घाबरलेली इथं जायला. घाबरली म्हणजे शूज आम्ही चांगले घातलेले नाही आहेत मी, असं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑलरेडी दमलेली आहे आणि नेक्स्ट टाइम हे करण्यासाठी परत येऊ असं माझं मत आहे. ती घाबरली थोडीशी, त्यामुळे हा ट्रेक आम्ही कॅन्सल करतोय. आम्ही आता सोपा ट्रेक बघतो इकडनं. पण हा ट्रेक इंटरेस्टिंग आहे. तुझ्या अंगात थोडी दम पाहिजे. ओम नमः शिवाय. इथं हा एक ट्रेक आहे जो तुम्ही एन्जॉय करू शकता. इथं बघू शकता इथं मुली आहेत बरेचसे येतात अशा इकडनं. थोडं ट्रिकी आहे. इकडं वरती मंदिर आहे गेला त्या बाजूला ना. ती बाजू इकडे आहे. आता इथून पुढे जा. हां ओके. आणि मग इकडनं येतं ना फॅमिली करता आहे चांगलं. मग तो पार्ट कसं आहे? फॅमिली करता चांगला आहे. मॉडरेट आहे. लाईक बिगनर असेल तर थोडं वाटेल. जर डेली करणार असणार तर काही नाही. ओके. हा तो ट्रेक आहे इकडून. हा बरोबर एक्झॅक्टली हा जो रस्ता तुम्ही बघताय ना असा ह्या कडेकडून हा व्यवस्थित वरनं अगदी वरनं उतरून खाली येतो. आणि इथून खाली उतरल्यानंतर हा रस्ता पुन्हा हा रस्ता इकडून तुम्ही जाऊ शकता असा व्यवस्थित. आम्ही आधी ऍक्च्युली तिकडेच गेलो होतो ट्रेनिंग पॉइंटलाच. पण झालं असं की तिथे आम्ही विचारलं तर ते म्हणाले बिगिनर असाल तर
त्यांनी आम्हाला भीत दाखवली, मग अश्विनी लगेच घाबरली मी म्हणलं की जाऊ दे, आणि मग कॅन्सल झालं सगळं. मग आम्ही इकडनं आलो सिंपल रोड. स्टेप्सनी जायचं ते हिशोबाने चाललो होतो म्हणून, पण ते पण करू आम्ही नेक्स्ट टाइम. येस. तुम्ही तर अश्विनीची मजा बघू शकता येताना. आता ती एन्जॉय करते. संपला ट्रेक आता ऑलमोस्ट, आम्ही परत आलो आहे. आता ते पायऱ्या संपल्या. आता तुम्ही अश्विनीची मजा बघा, तिचं कशी अवस्था पोंगी दडली. आता ते कळेल तुम्हाला. हो, आता तुम्ही इथं पाहू शकता. हा एकदम इझी काम आहे, पण एकदम इझी आहे. पण आता ती निवांत येईल बघा. तिला आता कळणारच नाही कुठं काय झालं. आता संपल्यात. आता काय करायचं, नो स्टेप्स. आता काय करायचं. आता इथं पडलं तुम्ही पडणार आहे खाली डायरेक्ट. की तिची आवड असेल तिथे जाते काय ती सवय येतात त्या. सोपा मार्ग ती कधी घेणार नाही. हे बघा, जिथं आवड आहे ना तिथं जाणार ती. कारण मला ते ऍडव्हेंचर करायला जास्त आवडतं, त्यामुळे जिथं सोपं तिकडे जाणार नाही. सोपं आहे तिथून मी कधी जात नाही. जिथं अवघड दिसेल जाणार. तुम्ही तिकडून जावा. हे आम्हाला सर कधी प्लेन रस्त्याने चालत नाही. तिला असं कायम आवड रस्ता लागतो. आता मी तुम्ही बघू शकता कॅमेरामॅनला अवस्था बेकार त्याची, पण तरी पण आम्ही निवांत असते. ही आपलं आवड कसं करते, त्रास करते माणसाला. सगळं यूथ तुम्ही बघू शकता आणि एन्जॉईंग द नेचर, एन्जॉईंग वीकेंड. येस, नाईट शूट ॲक्च्युली हिअर. नाईस व्ह्यूज, नाईट शूट यू कॅन सी. खूप छान. आणि त्यांचं रील चालू आहे. बरोबर, आम्ही इथं मधला हा स्पॉट आहे. सुरुवातीला थोड्या स्टेप्स आहेत, त्यामध्ये टेकडी आहे, स्टेप्स आहेत आणि मग टेम्पल आहे. अतिशय सुंदर असं. आणि इथून ना हे बिर्ला टेम्पल पण दिसतं, गणपती, बिर्ला गणपती. आणि इथे पण आम्ही गेलो होतो आणि याचाही व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. हा गणपती, तुम्ही इथेही ट्रेकिंगसाठी जाऊ शकता. इथून सुद्धा खूप मस्त व्ह्यू दिसतो. बिर्ला गणपती दिसतो इथून. तुम्ही बघू शकता अश्विनी आणि आता रिलॅक्समध्ये चालते एकदम. आता आम्ही परत चाललोय ना. इथं हा थोडासा पॅच आहे असा, थोडासा ट्रेकी पॅच आहे, पण पाऊस पडल्यावर मजा येईल. ॲक्च्युली पाऊस नाही आहे. मजा नाही येणार. येस येस, पाऊस पडल्यावर तेव्हा तुम्ही घसरणार, पडणार. बोल रहा है क्या हुआ तर हे जे आहे ना, हा इथून सुद्धा एक रोड आहे ज्यांना जास्त ट्रेकिंग करायचं आहे त्यांच्यासाठी. म्हणजे एक रोड जो आम्ही सगळ्यात पहिल्यांदा कार लावायला गेलो होतो तो मॅपवरती येतो. त्यानंतर हा पण एक रोड आहे ट्रेकिंगचा आणि या इकडे स्टेप्स आहेत या वेगळ्याच. सो बॅक टू घर. आणि हा ट्रेक कंप्लीट करून आम्हाला घरी यायला हार्डली मला वाटते 3 ते 3.5 तासच लागले. अर्थात एवढा छोटासाच ट्रेक होता हा, पण छान मस्त मजा आली आणि तुम्हालाही आली असेल. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.